आहोत बीड प्रकरणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या पोलिसांची न्यायाधीशांसोबतच होळी। फोटो तपासा आणि आधी खात्री करा। अंजली दमानी यांकडून व्हिडिओ ट्विट। TV9 मराठी पुष्टी करत नाही। सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घराची काल रात्री अज्ञातांकडून जाळपोळ। 15 ते 20 जणांनी मारहाण केल्याचा खोक्याच्या कुटुंबियांचा आरोप। खोक्या भोसलेचं घर तोडल्याप्रकरणी अंजली दमानी अव्यथित। सतीश भोसले गुन्हेगारच, पण त्याच्या कुटुंबियांचा काय दोष? कराड साठी सुदर्शन घुलेच्या घरावर बुलडोझर का चालवले नाहीत? दमानी यांचा संताप। सतीश भोसले उर्फ खोक्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी। बीड पोलिसांनी फरार खोक्याच्या प्रयागराजहून मुसक्या आवळल्या। तरुणाला अमानुष मारहाण आणि प्राण्यांची शिकार प्रकरणामध्ये खोक्यावर 3 गुन्हे। दीपक केदार खोक्याच्या कुटुंबियांच्या भेटीला। दीपक केदारांकडून बीडमधील खोक्या भोसलेच्या घराच्या परिसराची पाहणी। खोक्याच्या घराची पाहणी करताना दीपक केदार भाऊक। दादा खिंडकरांच्या आडून आम्हाला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न। बुलडाण्यांनी विचार करून बोलायला हवं। धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। साठवण तलावाच्या भूमिपूजन कार्यक्रमात कार्यकर्त्यांना सुरेश धसांना 2दा नारळ फोडायला लावला। सगळा महाराष्ट्र गाजवला। नारळ कसा बाजत नाही म्हणत दुसऱ्यांदा नारळ फोडायला लावला। तृप्ती देसाईंना बीड पोलिसांची नोटीस। 26 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कराडच्या मर्जीमध्ये असल्याचा तृप्ती देसाईंनी केला होता आरोप। तक्रारीबाबत पुरावे घेऊन हजर राहण्यासाठी तृप्ती देसाईंना नोटीस। तर 17 मार्चला सकाळी 11:30 पर्यंत हजर राहणार असं कळवलं तृप्ती देसाई यांची माहिती। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत कुठलेही सण साजरे करणार नाही, मसाजोग ग्रामस्थांचा निर्णय।